मुंबईच्या हाय सिक्युरिटी समजल्या जाणाऱ्या लोकभवनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या एका SRPF जवानाने याच असणाऱ्या महाराष्ट्र लोकभवनमध्ये स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येते। कौस्तुभ सांगळे असं 26 वर्षीय या जवानाचं नाव असून तो कोल्हापूर तुकडीतील हा जवान होता। प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक वादातून किंवा मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येते। कौस्तुभ सांगळे हा नाशिकमध्ये राहत असल्याची किंवा तो नाशिकचा रहिवासी असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो विभाग आहे मलबार हिल पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतो आणि घटना समजताच तात्काळ या ठिकाणी मलबार हिल पोलिसांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील, DCP असतील, फॉरेन्सिक टीम असेल, ते सर्वजण या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांच्या वतीनं पंचनामा करून ही जी बॉडी आहे मृतदेह तो सर JJ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला। त्यानंतर या संदर्भात आता तपास करण्यात येतोय। घटना घडताच या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे ते दाखल झाले होते, त्यांच्या वतीने तपास करण्यात आला, चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आता याबद्दल कळवण्यात येत आहे। त्यामुळे आता नक्की या जवानाने 26 वर्षीय तरुण अविवाहित कौस्तुभ सांगळे या जवानाने आत्महत्या का केली, त्या पाठीमागचं नक्की कारण काय आहे याचा तपास आता पोलिसांच्या वतीनं करण्यात येतोय। त्यामुळे आता राजभवनमध्ये स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केल्यानं आता एकच खळबळ उडालेली आहे। त्यामुळे आता या आत्महत्ये पाठीमागं नेमकं कारण काय समोर येईल हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन आशिफ सोबत रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।